Hello friends, myself Tejasvi Bhuingde, assistant teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we going to discuss the next point, the projection rule. Now statement of projection rule is in triangle ABC, first one A equal to B cos C plus C cos B, second B equal to C cos A plus A cos C, and third one C equal to A cos B प्लस बी कॉस ए. जसं की आपण कोसाइन रूलमध्ये बघितलं, तीन स्टेटमेंट तीन फॉर्म्युले आपण प्रूव्ह केले होते. सेम त्या मेथडने इथं प्रोजेक्शन रूलमध्ये हे तीन स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. तर ऑब्व्हियसली प्रूव्ह करताना आपण तिन्हीही प्रूव्ह करणार नाही आहे, कोणतं तरी एक प्रूव्ह करायचं आहे अँड रिमेनिंग सिमिलरली प्रूव्ह करता येतील. नाव प्रूफ ऑफ धिस रूल इज we prove first statement by considering all possible cases. फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाय कन्सिडरिंग ऑल पॉसिबल केसेस. म्हणजेच काय, ट्रायंगल ए बी सी मध्ये जे काय अँगल्स असणार आहेत ते ॲक्यूट, ॲप्ट्यूस आणि राईट अँगल ह्या तीन केसेसमध्ये घेता येतील. त्यामुळे इथं मी डायग्राम कन्सिडर करते. ए बी सी हा एक ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. Capital ABC angles of triangle and small ABC sides of triangle. Let altitude AD drawn from A meets BC in D. AD ही एक आपण altitude consider केलेली आहे which meets BC at point D. Obviously AD perpendicular to BC altitudeची डेफिनेशनच आहे. altitude नेहमी परपेंडिक्युलर असेल, त्यामुळे इथं AD परपेंडिक्युलर टू BC घेता येईल. ओके, आता इथं प्रोजेक्शन म्हणजेच काय, ही जी काय कन्सेप्ट आहे ती 11th ऑलरेडी झालेली आहे. पुन्हा एकदा इथं सांगते. मी इथं दोन व्हेक्टर्स कन्सिडर करते, बी सी आणि बी ए. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे वेक्टर घेतलेले आहेत. बी ए हा वेक्टर वरच्या साईडला आहे, बी सी हा ॲज अ बेस वेक्टर मी कन्सिडर केलेला आहे. आता सपोज ए हा जो काय पॉईंट आहे, ह्या पॉईंटच्या वरती जर आपण टॉर्च मारला किंवा एखादी लाईट सोडली तर ऑब्व्हियसली बी ए हा जो काय वेक्टर आहे याची शॅडो बी सी या वेक्टरवर पडणार आहे. आणि ती शॅडो ऑब्व्हियसली हा जो काय डार्क केलेला किंवा शेडेड पार्ट आहे ही एवढी त्याची शॅडो असणार आहे. आता ही शॅडो ऑब्व्हियसली कुठं पडणार आहे, बी सी या वेक्टरवर पडणार आहे. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल ही शॅडो म्हणजेच काय, नथिंग बट अ प्रोजेक्शन. बी ए या वेक्टरचं प्रोजेक्शन बी सी या वेक्टरवर असणार आहे. आता प्रोजेक्शन म्हणजेच काय, ही जी काय शॅडोची लेंथ आहे बी सी या वेक्टरवर, शॅडोची जी लेंथ आहे म्हणजेच थोडक्यात इथं बी डी, ही लेंथ म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ वेक्टर बी ए ऑन वेक्टर बी सी. हे थोडक्यात प्रोजेक्शन असणार आहे. प्रोजेक्शनमध्ये अजून काय घेता येईल, आता इथं ए डी ही परपेंडिक्युलर आहे ए डी बी या राईट अँगल ट्रायंगलमध्ये. ए बी ऑब्व्हियसली स्मॉल सी, म्हणजे थोडक्यात हायपोटेनियस इथं स्मॉल सी आहे. अँगल बी हा ॲक्यूट आहे. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर मी कॉस बीची व्हॅल्यू कन्सिडर केली तर कॉस बीची व्हॅल्यू मिळणार आहे ऑब्व्हियसली बी डी डिवायडेड बाय सी. टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आपल्याला बी डीची व्हॅल्यू मिळेल सी इंटू कॉस बी. त्यामुळे इथं बी डी म्हणजेच की प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी आपल्याला डिरेक्टली घेता येईल सी कॉस बी. सेम याच मेथडने इथं प्रोजेक्शन रूलमध्ये बी डी आणि डी सी ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्यात इन द फॉर्म ऑफ प्रोजेक्शन. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी ऑब्व्हियसली बी डी मिळेल. सिमिलरली प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी इज नथिंग बट डी सी. BD is called projection of AB on BC and DC is called projection of AC on BC. सेम आत्ताच्या कन्सेप्ट होता त्यानुसारच इथं घेतलेला आहे. नाउ केस 1 वी कन्सिडर केस फर्स्ट. सपोज अँगल बी अँड सी आर ॲक्यूट अँगल. बी आणि सी हे दोन्ही अँगल ॲक्यूट आहेत असं फर्स्ट केसमध्ये कन्सिडर केलेलं आहे. तर हे जर अँगल ॲक्यूट असतील तर या डायग्रामनुसार प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी विच इज इक्वल टू बी डी अँड विच इज इक्वल टू सी कॉस बी. प्रोजेक्शन आहे, राईट अँगल ट्रायंगलमध्ये जस्ट कोसाइन घेतलेला आहे आपण, त्यामुळे बी डीची व्हॅल्यू मिळते सी कॉस बी. सिमिलरली सेकंड राईट अँगल ट्रायंगल ए डी सी ह्या ट्रायंगलमध्ये देखील तुम्ही कोसाइन यूज केलात तर तुम्हाला इथं डी सीची व्हॅल्यू मिळून जाईल प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी विच इज इक्वल टू डी सी अँड विच इज इक्वल टू बी कॉस सी. ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या बी डी आणि डी सी. नाउ नेक्स्ट फ्रॉम फिगर वी हॅव द डायग्राम. मगाची तीच डायग्राम इथं घेतलेली आहे. या डायग्राममध्ये जर तुम्ही बी सी किंवा ए ही व्हॅल्यू बघितलात, स्मॉल ए मीन्स ऑब्व्हियसली
बी सी ही टोटल साईड मिळेल. बी सी 2 पार्टमध्ये स्प्लिट अप झालेली आहे, बी डी अँड डी सी. देअरफॉर वी कॅन राईट बी सी इक्वल टू बी डी प्लस डी सी. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत, त्यामुळे मी ह्या व्हॅल्यू फक्त इथं पुट करते. त्यामुळे त्याला आपल्याला सी कॉस बी प्लस बी कॉस सी. देअरफॉर वी कॅन राईट ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. फर्स्ट केसमध्ये प्रोजेक्शन रूलचं फर्स्ट स्टेटमेंट ट्रू होतं. नाव केस सेकंड, बी इज ऑप्ट्यूस अँगल. केस सेकंडमध्ये बी हा अँगल ऑप्ट्यूस कन्सिडर करायचा आहे. या पद्धतीने डायग्राम घेता येईल. ए बी सी हा ट्रायंगल घेतलेला आहे, बी ऑप्ट्यूस घेतलेला आहे. आता इथं देखील आपल्याला अल्टिट्यूड घ्यायचे आहे. आता इथं ए डी ही आपण अल्टिट्यूड घेणार आहोत, पण ऑब्व्हियसली ए डी ही अल्टिट्यूड बी सी ह्या साईडवर येणार नाही आहे, आउटसाईडला येईल. त्यामुळे इथं ए डी सी हा राईट अँगल ट्रायंगल मिळेल आपल्याला, किंवा ए डी बी हा राईट अँगल ट्रायंगल मिळेल. आता इथं देखील सेम प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. ए बी ह्या साईडचं प्रोजेक्शन बी सीवर जर तुम्ही घेतलात तर ते मिळणार आहे बी डी. आता बी डी घेतले, ए डी बी ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर तुम्ही कॉस ऑफ दिस अँगल, आता इथं जो अँगल आहे हा अँगल आहे 180 मायनस बी, कारण ऑप्ट्यूस अँगल बी आहे, म्हणजे इकडचा रिमेनिंग राहणारा अँगल असणार आहे 180 मायनस बी मीन्स पाय मायनस बी. मग ह्या अँगलचं कोसाइन म्हणजेच काय येणार आहे कॉस ऑफ पाय मायनस बी, which is equal to obviously BD divided by C, and therefore BD equal to C cos of pi minus B. Again by using allied angle formula, allied angle formula माहिती आहे cos pi minus B, तर allied angle formula यूज केला जो की मिळणार आहे मायनस सी कॉस बी. त्यामुळे BD ची व्हॅल्यू मिळेल मायनस सी कॉस बी. सिमिलरली प्रोजेक्शन ऑफ AC on BC which is equal to DC and which is equal to B cos C, सेम मगाच्याच मेथडने घेतलेला आहे. आता इथं पुन्हा आपल्याला BD आणि DC ह्या दोन्ही व्हॅल्यू अवेलेबल आहेत. पुन्हा इथं जर आपण ट्रायंगलमध्ये ए ही साईड कन्सिडर केली तर ए साईड पुन्हा आपल्याला 2 पार्टमध्ये स्प्लिट अप करून लिहिता येईल. फ्रॉम फिगर वी हॅव ए इक्वल टू बी सी अँड बी सी कॅन बी रिटन ॲज डी सी मायनस बी डी. डी सी या टोटल साईडमधून बी डी मायनस केल्यानंतर आपल्याला बी सी मिळेल. डी सी आणि बी डी ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहेत, फाइंड आउट केलेल्या आहेत आपण. जस्ट व्हॅल्यू पुटअप करते मी, बी कॉस सी मायनस मायनस ऑफ सी कॉस बी. अगेन मायनस मायनस गेट प्लस, देअरफॉर वी गेट ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. सेकंड केसमध्ये देखील प्रोजेक्शन रूल प्रूव्ह होतो. नाउ केस 3, थर्ड केस काय असणार आहे, बी इज राईट अँगल. तर मगाचपासून आपण बी ॲक्यूट घेतला, बी ऑप्ट्यूस कन्सिडर केला, आता इथं बी राईट अँगल घेते. आता जर बी राईट अँगल कन्सिडर केला तर जी काही आपण अल्टिट्यूड ए डी म्हटलं होतं, ए डी आणि ए बी ह्या कोइन्साइड होणार आहेत साईड्स, त्यामुळे इथं बी इक्वल टू डी हा पॉईंट घेतलेला आहे. आता ह्या डायग्राममध्ये देखील इन दिस केस डी कोइन्साइड्स विथ बी, देअरफॉर आर एच एस कन्सिडर करते मी, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तर इथं अँगल बी राईट अँगल आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली 90 डिग्री असेल. इथं मी बीची व्हॅल्यू पुट करते कॉस 90 अँड कॉस 90 इक्वल टू 0. देअरफॉर वी गेट बी कॉस सी प्लस 0. अगेन बी कॉस सी मीन्स बी सी बाय प्रोजेक्शननुसार जर तुम्ही घेतलात तर बी कॉस सी ही व्हॅल्यू मिळते बी सी अँड बी सी इज नथिंग बट ए विच इज इक्वल टू एल एच एस. देअरफॉर आर एच एस इक्वल टू एल एच एस. म्हणजेच थर्ड पार्टमध्ये देखील इथं प्रोजेक्शन रूल प्रूव्ह होतो. आपण तिन्ही पॉसिबल केसेस कन्सिडर केलेल्या आहेत. आता या फक्त अँगल बी साठी कन्सिडर केल्या होत्या. सेम याच पद्धतीने अँगल सी साठी देखील अजून पुढच्या 2 केसेस घेता येतील. अँगल सी इज ऑप्ट्यूस अँड अँगल सी इज राईट अँगल. ह्यामध्ये सुद्धा हा रूल आपल्याला प्रूव्ह करता येईल. सेम याच मेथडने हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह रिमेनिंग रिझल्ट्स, म्हणजे इथं हा प्रोजेक्शन रूल प्रूव्ह होतो. हेन्स दी प्रूफ. SL projection rules of proof. Now we see some examples related to projection rule. First example, in triangle ABC, prove that C minus B cos A divided by B minus C cos A equal to cos B divided by cos C. प्रूफ आहे, सिंपल आहे. प्रोजेक्शन रूलचे स्टेटमेंट्स माहिती आहेत, स्टेटमेंट्स रिअरेंज करून फक्त इथे यूज करायचे आहेत. नाउ फर्स्टली वी कन्सिडर LHS. LHS equal to C minus B cos A divided by B minus C cos A. Now by projection rule we have, the projection rule मध्ये जे सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट आहे ते मी इथं कन्सिडर करते. सेकंड स्टेटमेंट B इक्वल टू C cos A प्लस A cos C अँड थर्ड स्टेटमेंट C इक्वल टू A cos B प्लस B cos A.
आता ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये, दोन्ही फॉर्म्युलांमध्ये जस्ट मी टर्म रिअरेंज करते माझ्या सोयीनुसार. म्हणजेच मला इथं न्यूमरेटर पाहिजे सी मायनस बी कॉस ए. तर जो आपण थर्ड फॉर्म्युला कन्सिडर केलेला आहे, या फॉर्म्युलामध्ये बी कॉस ए मी LHS मध्ये घेते, मला न्यूमरेटर मिळतो. आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे बी मायनस सी कॉस ए. म्हणजेच इथं फर्स्ट फॉर्म्युलामध्ये मी सी कॉस ए LHS मध्ये घेते, त्यामुळे टर्म मिळेल मला बी मायनस सी कॉस ए. जस्ट मी टर्म रिअरेंज करते. देअरफॉर बी मायनस सी कॉस ए इक्वल टू ए कॉस सी अँड सी मायनस बी कॉस ए इक्वल टू ए कॉस बी. या दोन्ही व्हॅल्यू मी LHS मध्ये पुट करते, त्यामुळे आपल्याला LHS मिळेल ए कॉस बी डिवायडेड बाय ए कॉस सी. नाउ ए गेट कॅन्सल अँड वी गेट LHS इक्वल टू cos b divided by cos c. Therefore, LHS equal to RHS, hence the proof. The second example, in triangle ABC, prove that A into cos c minus cos b equal to 2 into b minus c cos square A divided by 2. या प्रूफमध्ये देखील सेम मगाशी घेतलं होतं तसंच फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म्स आहेत रिअरेंज करून इथे यूज करायचे आहेत. फर्स्टली वी कन्सिडर LHS A cos c मायनस कॉस बी. आता जे ब्रॅकेटच्या बाहेर ए आहे, एने फक्त मी आतमध्ये मल्टिप्लाय करते, त्यामुळे मिळेल ए कॉस सी मायनस ए कॉस बी. आता इथं मी यूज करते प्रोजेक्शन रूल. बाय युझिंग प्रोजेक्शन रूल पुन्हा मी इथं रूल यूज करताना सेकंड आणि थर्ड हे दोन रूल यूज करते. सेकंड रूल बी इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी. पण मला इथं ए कॉस सीची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे मी टर्म रिअरेंज करून ए कॉस सीची व्हॅल्यू घेतलेली आहे, जी की मिळते बी मायनस सी कॉस ए. सिमिलरली थर्ड फॉर्म्युला सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. तर या फॉर्म्युल्यामध्ये देखील मला ए कॉस बीची व्हॅल्यू मिळून जाईल, जी की असेल सी मायनस बी कॉस ए. या दोन्ही व्हॅल्यू LHS मध्ये पुट करायच्या आहेत, त्यामुळे तर फर्स्ट ब्रॅकेट मिळेल बी मायनस सी कॉस ए मायनस सेकंड ब्रॅकेट सी मायनस बी कॉस ए. सेकंड ब्रॅकेटमध्ये मी मायनस साईन आतमध्ये घेते, त्यामुळे मिळेल बी मायनस सी कॉस ए मायनस सी प्लस बी कॉस ए. आता बी आणि सी या टर्म मी एकत्र घेते, बी मायनस सी प्लस बी कॉस ए आधी घेतलेला आहे आणि मायनस साईन नंतर घेतलेला आहे मायनस सी कॉस ए. आता ज्या लास्ट टू टर्म आहेत या दोन्हीमधून कॉस ए कॉमन घेता येईल, त्यामुळे बी मायनस सी प्लस कॉस ए कॉमन घेतल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये मिळेल बी मायनस सी. आता इथून पुन्हा दोन्ही टर्म बघितल्यात तर बी मायनस सी हे ब्रॅकेट दोन्हीमध्ये कॉमन आहे, ते बी मायनस सी हे ब्रॅकेट मी आउटसाईडला घेते, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये आपल्याला रिमेनिंग पार्ट मिळेल 1 प्लस कॉस ए. तर नेक्स्ट स्टेप मिळेल बी मायनस सी in bracket 1 plus cos a. Now we know half angle formulae. By using half angle formulae 1 plus cos a ही व्हॅल्यू माहिती आहे, 1 plus cos a equal to 2 cos square a divided by 2. Therefore LHS equal to b minus c 2 cos square a divided by 2. जे 2 आहे मल्टिप्लाइड ते फक्त मी अगोदर लिहिते, त्यामुळे LHS मिळेल 2b minus c cos square a divided by 2 and which is equal to RHS. Therefore LHS equal to RHS, hence the proof. Thank you.